खजील झाली महाराज, निघून गेली तिथून. त्यानंतर दिवाळीचा असणारा प्रसंग आला आणि सगळीकडे अशी रेलचेल सुरू आहे. सडा, रांगोळ्या, अनेक विविध असणाऱ्या पदार्थांचा वास त्या ठिकाणी येतोय. हा प्रसंग आपण नंतर पाहणार आहे. ठीक आहे. भगवंतानं खोड्या करत असताना आता जसे जसे मोठे होत आहेत ना, यशोदा मैयाने एक सुंदर अशी बासुरी त्या कमरेमध्ये खोचून द्यायची. डोक्यावर मोरपंख असायचे आणि भगवान ती बासुरी वाजवायची. जेव्हा ती बासुरी वाजवायला लागली, गोकुळातले वृक्ष, गायी, बछडे, माणसांनाच आनंद व्हायचा असं नाही, तर ह्या पशु पक्षी प्राणी सुद्धा त्या बासुरीने लुब्ध व्हायचे. तृण चरे लुब्ध झाले, पृच्छे वाहुनी आठली. तृणचरे गाई वासरे लुब्ध व्हायची. गवत हळूहळू असं शांत मंदपणे डोलायचं. वारा मंद त्या ठिकाणी वाहू लागायचा, सुगंधी असणारा वारा. आणि ती जी वृक्ष होती गोकुळातली स्तब्ध उभी राहायची. गायी चरणं थांबवायच्या, वासरं दूध पिता पिता थांबून जायचे. यमुनेचं असणारं जे पाणी ना ते स्तब्ध होऊन जायचं, वाहनं थांबायचं. कशाचा परिणाम होता? भगवंताच्या बासुरीचे गोड स्वर. पांगुळले यमुना पक्षी राहिले निशाळ. कशामुळे होत होतं? भुलविले 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 वेणुनादे. भुलविले 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 वेणुनादे. वाजविला गोविंदे, वाजविला गोविंदे, वाजविला गोविंदे. भुलविले 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 वेणु, वाजविला गोविंदे, वाजविला गोविंदे, वाजविला गोविंदे. बासुरीचे स्वर कानावर पडले, गवळणींच्या घरातली कामं बिघडायची. जळत असणाऱ्या लाकडांना पाणी सुटायचं. किती ताकद आहे बासुरीच्या स्वरांमध्ये. चुलीत जी लाकडं जळायची ना, जळत्या लाकडांना पाणी सुटायचं. फोडी पाषाणाला पाळणा, तसं भगवंताच्या बासुरीचे स्वर. स्वयंपाक थांबायचा जागेवर. गवळणींच्या कानावर स्वर पडले की घरातली कामे उलटी व्हायची. कधी फक्त तांदूळच कुकर मध्ये टाकले जायचे खिचडी बनवताना, कधी फक्त पाणीच टाकलं जायचं. बऱ्याच चुका व्हायच्या. आणि जेव्हा अशा चुका व्हायच्या तेव्हा घरची लोक गवळणींना बोलायच्या, दूषण द्यायचे. प्रपंचात बरेच अडथळे यायला लागले. घरची लोक तक्रारी करायच्या गवळणींकडे, तुमचं लक्ष नसतं आजकाल. आणि मग गवळणींनी ठरवलं, भगवंताला विनंती करायची. तुझ्या बासुरीचे स्वर कानावर आले की आमचं मन विचलित होतं कान्हा, म्हणून एवढ्या वेगाने वाजवण्यापेक्षा, आम्ही देहभान हरपून जाऊ असं वाजवण्यापेक्षा, विनंती करतात गवळणी देवाला. जरा धीरे से बजा बंसी बजाने वाले, बंसी बजाने वाले, मुरली सुनाने वाले.
धीरे से बजाना बंसी बजाने वाले, जरा धीरे से बजाना बंसी बजाने वाले, मुरली सुनाने वाले, बंसी बजाने वाले, हो मुरली सुनाने वाले, हो मुरली सुनाने वाले। आहारे सावरिया कसी वाजवली वाजवली मुरली मुरली, आहारे सावरिया कशी वाजवली वाजवली मुरली, हो आहारे सावरिया कशी वाजवली वाजवली मुरली, हो आहारे सावरिया कशी वाजवली वाजवली मुरली। तुझा मुरलीचा ध्वनी आकर्षित पडला कानी, विभळ झाले अंतकरणी मी घरधंदा विसरले, आहा आहा आहारे सावरिया कशी वाजवली वाजवली मुरली, आहारे सावरिया कशी वाजवली वाजवली मुरली, वाजवली मुरली वाजवली मुरली। जय जय श्री राधेश्याम। त्या गवळणींच्या कानावर मुरलीचा ध्वनी पडला की गवळणी बेधुंद होऊन जायच्या, गवळणी देहभान विसरायच्या, स्वतःच्या देहाची त्या ठिकाणी विसर पडायचा। आणि म्हणून अशी ती ऐकोनी वेणूचा नाद लागला नामाचा छंद, अशी असणारी ती बासुरीची असणारी जी धून आहे, भगवंताला विनंती करायच्या वाजवणं थांबव किंवा बंद कर, पण जर भगवंतानं बासुरी नाही वाजवली तर गवळणींचं मन लागायचं नाही। म्हणून त्यांना सुचतच नव्हतं नेमकं काय करायचं ते। माझ्या भगवंताच्या बासुरीमध्ये खूप पॉवर आहे महाराज, ती प्रत्येकाकडे आहे। आपलं शरीर एका अर्थानं बासुरीचं आहे असं समजा, आणि हे आपल्याला सर्वस्वी बासुरीला छिद्रे असतात बघा, 9 छिद्रे असतात बासुरीला, तसं आपल्या शरीराला सुद्धा 9 छिद्रे, दशम असणारं द्वार आहे ब्रह्मरंध्र। आणि भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी तिनं आपलं सर्व असणारं जे जीवन आहे ते समर्पित करून दिले बासुरीने। त्या पद्धतीनं त्याच्या प्राप्तीसाठी आपणही आपलं सर्वस्व अर्पण करावं, त्या भगवंताचं होऊन जावं, आणि तन्मयतेने ती स्वतःच्या देहाला छिद्र पाडून घेते आणि दुसऱ्याला मात्र आनंद देते। त्याच पद्धतीचं आपलं जीवन असावं, दुसऱ्याला आनंद देण्यासाठी आपण झटत राहावं। त्या बासुरीचे सूर ऐकल्यानंतर गवळणींची होणारी स्थिती, त्या स्थितीमध्ये ती वाजवत असताना भगवंतालाही आनंद आहे आणि ऐकणाऱ्याला सुद्धा आनंद आहे। परंतु गवळणी सांगतात, आम्ही जो आनंद घेतो, ज्याला त्याच्यातलं ज्ञान आहे त्याला ते योग्य वाटतं, पण ज्याला त्याच्यातलं ज्ञान नाही ते मात्र आम्हाला नावं ठेवतात। ज्यांना ज्ञान आहे ते समजून घेतात, पण ज्यांना ज्ञान नाही ते मात्र आम्हाला म्हणतात, ते आमची बदनामी करतात। महाराज गवळणी विनवायच्या देवाला, तुझ्या बासुरीचे स्वर ऐकल्यानंतर जी स्थिती झाली ना,
ती स्थिती काहींकडून बघवते, काहींकडून बघवत नाही. ना धड प्रपंच होतोय ना धड परमार्थ होतोय असं त्यांना वाटतं देवा. पण तुझ्या सानिध्यामध्ये मात्र हे सगळं चाललंय. गवळणी विनंती करतात देवाला, झाले बदनाम, झाले बदनाम, झाले बदनाम देवा तुझ्या पायी, चित्त संसारी लागत आहे, चित्त संसारी लागत आहे, चित्त संसारी लागत आहे. झाले बदनाम, झाले बदनाम, झाले बदनाम देवा तुझ्या पायी, चित्त संसारी लागत आहे, चित्त संसारी लागत आहे, चित्त गवळणीच्या सारखा परमार्थ असावा आपला सुद्धा. काम करत असताना तर ते अडथळा येतच होता, पण जरी झोपलेल्या असल्या गवळणी तरी सुद्धा त्यांना असं वाटायचं माझे डोळे बंद असताना भगवंताचं ते स्वरूप माझ्या बाजूने निघून गेलं तर. भर झोपेतून तचकून उठते मूर्ती साई समोर दिसते. भर झोपेतून तचकून उठते मूर्ती साई समोर दिसते. सासू सासऱ्याचा, सासू सासऱ्याचा, सासू सासऱ्याचा धागा मला भारी, चित्त संसारी लागत आहे, चित्त संसारी लागत आहे, चित्त संसारी लागत आहे. घरात असताना तेव्हा तुझं स्वरूप आमच्या डोळ्याला दिसत असतं. बाहेर काम करत असतानाही जेव्हा आम्ही दह्या दुधाचा माठ घेऊन जात असतो तेव्हाही असं वाटतं तू आमच्या सोबत आहेस. प्रत्येक क्षणाला भगवंत आमच्या सोबत आहे. आम्ही करत असणाऱ्या कार्याचा तो साक्षी आहे. हा साक्षीभाव आपल्या मनात असावा. तो माझी साथ कधीच सोडत नाही हा साक्षीभाव मनात असावा. जर तुम्हाला विश्वास असेल या गोष्टींचा तर तो तुमची साथ कधीच सोडत नाही. सुख दुःखामध्ये तुमच्या सोबत असतो. प्रत्येक संकटाचं निवारण करत असतो. गवळणींचा भाव आहे, शिरी घेवनी गोरस माठ, हळूहळू चढते अवघड घाट. गोरस माठ, हळूहळू चढते मथुरेचा घाट. शिरी घेवनी गोरस माठ, हळूहळू चढते अवघड घाट, हळूहळू चढते अवघड घाट. या या कृष्णाला, या या कान्हाला, या या कृष्णाला सांगा नाही, चित्त संसारी लागत नाही, चित्त संसारी लागत नाही, चित्त संसारी लागत नाही. झाले बदनाम, झाले बदनाम, झाले बदनाम देवा तुझ्या पायी,
चित्त संसारी लागत नाही, चित्त संसारी लागत नाही, चित्त संसारी लागत नाही, लागत नाही. गवळणींची झालेली स्थिती देवा, जरी लोकांनी आम्हाला नावं ठेवली तरी सुद्धा जोपर्यंत तुझं अखंड नामस्मरण चालय, तुझ्या स्वरूपाविषयी असणारी आमच्या मनात आस्था आहे, तोपर्यंत जरी लोकांनी आम्हाला बदनाम केलं तरी सुद्धा आम्ही तुझी भक्ती करत राहू. कारण पारखी यासी सांगता गोष्टी, घरची कुटी खातील. परके लोक समजून घेतील, जे ज्ञानी असतील ते समजून घेतील, पण घरचे मात्र नाव ठेवल्याशिवाय राहणार नाही. पण काहीही झालं तरी मात्र आम्ही तुझी भक्ती सोडणार नाही. गवळणी आग्रह धरायच्या भगवंताला. एकदा प्रसंग असा घडला, ज्या वेळेला भगवंत दही दुधाची चोरी करताना सापडले त्यावेळेला यशोदा मातेकडे तक्रारी वाढू लागल्या. नंद बाबांशी परामर्श झाला आणि मग मात्र दोघांनी बसून त्या ठिकाणी विचार केला, आता आपल्याला कान्हाला वनात पाठवावं लागेल. त्यावेळची असणारी शाळा, शाळेत गेला की खोड्या गावच्या जरा कमी होतील. मग त्यावेळची शाळा म्हणजे गायी चारण्यासाठी भगवंताला पाठवायचं. आणि निर्णय घेतला, सकाळी लाला तुला गोसेवा करण्यासाठी वनात जावं लागणार आहे. यशोदा मैयानं खांद्यावर कांबळी दिली, भगवंताच्या हातामध्ये काठी आहे. पायात घालण्यासाठी वाहना दिल्या, पण देवानी नकार दिला. मैया मी गोसेवा करणार आहे ना, मग मी पायात काहीच घालणार नाही. जोपर्यंत गोकुळात वृंदावनात आहे तोपर्यंत भगवंतांनी पायात वाहनं घातली नाही, केशवपन केलं नाही. आणि असा सुंदर असं ते स्वरूप आहे. मोरपंख आहे मस्तकावर, कमरेला बासुरी खोचली आहे, शिदोरी दिली आणि भगवंताला सांगितलं, आता तुम्ही सगळेजण गाई घेऊन रानामध्ये जा. सगळ्या गोपाळांना जमा केलं भगवंताने. आणि तो सुंदर प्रसंग आहे. भगवंत पुढे चालतात आणि सर्व असणारी गाई वासरं गोप भगवंताच्या मागे आहेत. गोकुळातून हळूहळू बाहेर निघतात. कसे? छोटी छोटी गैया, छोटे छोटे ग्वाल, छोटा सुमेरो मदन गोपाल. छोटी छोटी गैया, छोटे छोटे ग्वाल, छोटी छोटी गैया, छोटे छोटे ग्वाल, छोटो 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 सुमेरो मदन गोपाल. हरी छोटो सुमेरो मदन गोपाल. छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटो छोटो कारो छोटो मेरो श्री राधे. छोटो मेरो मदन गोपाल. हेलो हेलो हेलो. आगे आगे गैया, पीछे पीछे ग्वाल. 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 बीच में मेरो मदन गोपाल. हरी बीच में मेरो मदन गोपाल. छोटी छोटी गैया, छोटे छोटे ग्वाल, छोटी छोटी गैया, छोटे छोटे ग्वाल, छोटो सो मेरो मदन गोपाल. हरी छोटो सो मेरो मदन गोपाल. छोटी छोटी गैया, छोटे छोटे ग्वाल, छोटी छोटी गैया, छोटे छोटे ग्वाल. छोटो 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 मेरो मदन गोपाल. छोटो मेरो मदन गोपाल. घास खावे गैया, दूध पीवे ग्वाल. घास खाए गैया, दूध पिए ग्वाल. हे घास
जोरदार एकदा वा वा. तुमच्यामुळे आम्ही वृंदावनात आहे असं वाटतं बरं. गाय आणि गोपाळांना घेऊन बसून घ्या. थकले ना नाचून नाचून बसा. भगवंत त्या ठिकाणी गायी चारण्यासाठी जातात आणि तिथं गेल्यानंतर सुद्धा सुंदर सुंदर असे खेळ खेळले. आता हे गोकुळामध्ये असताना एके जागेवर बसत नव्हते, तिथं कसे बसणार आहेत म्हणून तिथंही खेळांना प्रारंभ केला आणि सुंदर सुंदर असे खेळ त्या ठिकाणी खेळले. लगोरी, विट्टी दांडू, चेंडू फळी. आणि चेंडू फळी खेळत असताना एकदा यमुनेच्या डोहामध्ये चेंडू गेला. सांभाळ. त्या ठिकाणी कालिया नावाचा विषारी, अतिविषारी असणारा सर्प राहतोय. भगवंतानं धाव घेतली पण गोपाळांनी मात्र विरोध केला. तू तिथं जाऊ शकत नाही, कारण त्या डोहामध्ये कालिया नावाचा विषारी असणारा सर्प राहतो. म्हणून भगवंतानं सांगितलं तेवढ्याच करता तर तेच निमित्त आहे ना. चेंडू पाण्यात कसा गेला, कालियाचा उद्धार करायचा होता म्हणून पाण्यात गेला. भगवंतानं कुणाचंही न ऐकता त्या डोहात उडी मारली आणि जसा सूर मारला तसा जिथे कालिया राहत होता तिथे त्या ठिकाणी गेले. कालियानं भगवंताला पाहिलं. लालबुंद डोळे, डोळ्यातूनही विष बाहेर पडतात आणि विषाचे असणारे फुटकार भगवंताकडे सोडतायत. भगवंतानं चपळाईने त्यानं विळखा घालण्याचा प्रयत्न केला देवाच्या अवतीभोवती, पण भगवंतानं चपळाईनं त्याच्या असणाऱ्या फणांवर चढले आणि त्या ठिकाणी नाचू लागले. महाराज त्या फणांवर नाचता नाचता कालियाला ज्या पद्धतीनं युद्धात एखाद्या समोरच्या शत्रूला बेहाल करून सोडतो त्या पद्धतीनं कालिया बेहाल झाला. समोरच्या असणाऱ्या त्याच्या सर्व पत्नी भगवंताला विनंती करू लागल्या, आमचे स्वामी त्यांना मारू नका. भगवंताने मात्र एक अट मान्य करून घेतली, मी तुला सोडतो पण हा डोह सोडून तुला लांबपर्यंत जावं लागेल. कालियानं विनंती स्वीकार केली. भगवंताची आज्ञा स्वीकारली आणि स्वतः मात्र भगवंताला यमुनेच्या डोहाच्या बाहेर सोडण्याकरता आले. इकडे गोपाळांनी कल्लोळ माजवलेला होता. लाला पाण्यात पडला, लाला यमुनेच्या डोहात पडला. सर्व गोकुळ त्या ठिकाणी जमा झालेलं होतं यमुनेच्या पात्रात. यशोदा मैया तर बेशुद्धच पडली होती पाहून. सगळे गोकुळवाले हाय हाय करत होते. जेव्हा भगवंताचं हे सुंदर असं स्वरूप पाण्याच्या बाहेर आलं, पायाची आडी घातलेलं, ओठांना बासुरी लावलेली आहे आणि अनंत फणा असणारा तो कालियाच्या त्या फणांवर उभे असणारे भगवंत आणि कालियानं अलगद देवाला त्या पाण्याच्या वरती आणलं. बोलिये कालिया मर्दन भगवान की श्रीमद भागवत महापुराण की जय जय श्रीराम. आता गोकुळातच संकट नव्हती असं नाही, वृंदावनामध्येही संकटच होती. गाई चारत असताना त्या ठिकाणी अघासूर, बगासूर नावाचे बरेच असणारे राक्षस, अजगर, भला मोठा महाकाय पहाडा एवढा असणारा अजगर पाठवला. पहाडाच्या आकृतीसारखा बैल पाठवला. पण माझ्या भगवंताने काग बग रिटा मारिले, बाळपणी अवघी दैत्यखानी बुडविले. कंस एक एक खेळणं जसं काही पाठवतोय आणि माझं भगवंत ते एक एक खेळणं मोडून फेकताय. मामाला फार हौस असते, आपल्या बहिणीला मुलं झाली की भावाला फार हौस असते. वेगवेगळ्या प्रकारची खेळणी आणून देतात ती त्यांना. जिथं गेला तिथं पहिले बाच्यासाठी खेळणं घेणार, म्हणजे एवढी आस्था असते मनामध्ये. मामाने खेळणी आणून द्यायचं त्याचा अधिकार आहे, हक्क आहे. तसा ती खेळणी 2च दिवसात मोडून टाकायची हा बाच्याचा जन्मसिद्ध अधिकार आहे. त्यानं किती ब्रँडेड खेळणं आणलं तरी सुद्धा हा मोडल्याशिवाय राहत नाही. आता हे नातंही मामा बाच्याचं आहे ना, इथं तसंच चाललंय. कंस मामानं खेळणी पाठवायची, हे राक्षस पाठवायचे मोठे मोठे आणि माझ्या भगवंताने खेळणं समजून मोडायचं आणि त्यांना फेकून द्यायचं. तिथंही अनेक संकट आली. एकदा घडलं असं, मुंज नावाच्या भरलेल्या पर्वतावर गायी चारतायत भगवंत आणि अशा या पर्वतामध्ये जेव्हा खूप असणारं गवत आहे आजूबाजूला, भरपूर घनदाट असं जंगल आहे ते, पण त्या
ठिकाणी भगवंताने खूप शोधूनही गाई वासरं मिळत नव्हती. त्यांना असं वाटलं की आपण खेळण्यात एवढे दंग झालो की आपली गाई वासरं कुठे लांब निघून गेली याचंही भान आपल्याला राहिलं नाही. पश्चाताप करू लागले सर्व गोपाळ. काय झालं असेल नेमकं, या कथेतून बोध घ्यायचा आहे आपल्याला. खेळण्यात एवढंही दंग होऊ नये की आपली गाई वासरं एवढ्या लांब निघून जातील. खेळण्यात संसाराचा खेळच चाललाय ना, प्रपंच काय आहे, एक खेळच आहे. आयुष्य संपून जाईल पण आपण भानावर येणार नाही असंही व्हायला नाही पाहिजे. प्रपंचाच्या खेळात एवढंही दंग होऊन जाऊ नये की आपण इथं कशासाठी आलोय या गोष्टीचा विसर पडेल आपल्याला. पश्चाताप करताय गोपाळ की आपण एवढंही त्या ठिकाणी रंगून जायला नाही पाहिजे होतं की आपण आपल्या गाई वासरं आपल्यापासून लांब निघून जातील. तेवढ्यात वनाला अचानक आग लागलेली, जणू काही वनवा पेटतो असा धूर निघताना पाहिला आणि वारा वाहत असल्यामुळे अतिवेगानं ती जी ज्वाळा आहे त्या ज्वाळा पसरत होत्या. ज्वाळा भडकल्या. गोपाळ आणि गाई वासरं चारी बाजूंनी त्या वनव्यामध्ये घेरली गेली. त्यांना असं वाटत होतं आपल्या गायी इथंच कुठं आहेत, पण वनवा तर चौफेर लागलाय. म्हणून भगवंतानी आपलं जे स्वरूप आहे ते त्या ठिकाणी प्रगट केलं. तो वनवा आपल्याकडे येत आहे असं पाहिलं. जेव्हा जेव्हा संकट यायची ना, जरी आपले मित्र, ते सगळे मित्र एकमेकांमध्ये खेळायचे, पण तरी सुद्धा जेव्हा संकट आले तेव्हा त्यांनी असं कधीच म्हटलं नाही गोपाळांनी की हा आपल्यातच आहे ना, आपल्यातलाच मित्र आहे, हा काय आपल्यावरच्या संकटाचं निवारण करणार आहे. संकट आली की गोपाळ भगवंताला शरण जायचे. लाला एवढं मोठं संकट येत आहे आपल्या बाजूने, आपल्या दिशेने, मग आपला ह्या ठिकाणी कुणीतरी बचाव करायला पाहिजे, काहीतरी युक्ती कर बरं. गोपाळ शरण जायचे. जीवानंही भगवंताला शरण जावं प्रत्येक वेळेला. जीवानं म्हणायचं देवाला, देवा या जगात जरी दिसायला माझे सगळे दिसत असतील तरी सुद्धा माझा कोण सहारा असेल तर तो फक्त आणि फक्त तूच आहे. संकटातून माझं निवारण करणारा कुणी असेल या जगामध्ये तर तो फक्त तूच आहे. त्याला म्हणा या संकटातून वर काढण्यासाठी. साथी हमारा कौन बनेगा. संकट किती मोठं असलं तरी सुद्धा देवाला सांगायचं, साथी हमारा कौन बनेगा. तुम ना सुनोगे तो कौन सुनेगा. तुम ना सुनोगे तो कौन सुनेगा. तुम ना सुनोगे तो कौन सुनेगा. साथी हमारा कौन बनेगा. साथी हमारा कौन बनेगा. तुम ना सुनोगे तो कौन सुनेगा. तुम ना सुनोगे तो कौन सुनेगा. सुनाई हो जाए जिंदगी से दुखों की विदाई हो जाए. एक नजर कृपा की कर दे, होगा बड़ा एहसान, तेरा होगा बड़ा एहसान. संकट हमारा
विनंती करायची, देवा तुझ्याशिवाय माझं कुणीच नाही, आता तुझ्यापर्यंत पोहोचलेलोच आहोत, तर या संकटाचं निवारण कर. जेव्हा गोपाळ शरण जायचे ना, जेव्हा जीव शरण जातो देवाला, तेव्हा तो अलगद आपल्यावरचे संकट काढून घेतो, स्वतःवर घेतो. आणि भगवंताने त्या ठिकाणी त्या वणव्यातून रक्षण करण्यासाठी आपली गाई आणि वासरं आपले मित्र असतील ते ओरपळून जाऊ नये यासाठी भयंकर असणारा जो दावानल नावाचा अग्नी आहे तो माझ्या भगवंताने पिऊन टाकला, सगळीकडे भडकलेला. बरेच लोक म्हणतात की कृष्णानं 16,108 बायका केल्या म्हणे, आपण 1-2 केली तर काय बिघडतं. कृष्णानं 12 गाव अग्नी पिला होता, दावानल नावाचा भयंकर अग्नी पिऊन टाकला पोटामध्ये. तुम्हाला अगरबत्तीचा चटका सहन होत नाही, देवाचा हेवा करून जमणार आहे का? काही पिणाऱ्यांना म्हणावं ते म्हणतात आम्हीच पितो का? भगवान महादेव सुद्धा म्हणतात ना, हा ते कुणाला सापडत नाही, काहीतरी तयारच असतो पुरावा त्यांच्याकडे. एकाला म्हणलं ते गांजा बिंजा पिणं चांगलं नसतं शरीरासाठी, तो म्हणतो मग गजानन महाराजांच्या हातात काय? गजानन महाराजांचं पूर्ण चरित्र वाच, मग पायाखालची जमीन सरकेल तुझ्या. कोरड्या विहिरीला पाणी लावण्याचं सामर्थ्य आहे त्यांच्यामध्ये. तू काय केलंयस? ज्याच्याशी आपली काहीच लेवल नाही कुठल्याच गोष्टीमध्ये, हे व्यसनी लोक फार पुरावे फार असतात त्यांच्याकडे. भगवान महादेवांनी समुद्र मंथनातून निघालेलं हलाल नावाचं विष प्राशन केलं होतं, तू फक्त चमचाभर पिऊन दाखव. ते हलाल नावाचं विष होतं. आता त्याच्या 4 थेंबांपासून बनलेलं थोडंफार जे काही असेल, जे भेटत असेल बाजारात, चमचाभरच पिण्याचं सामर्थ्य दाखव आणि मग त्यांच्याशी बरोबरी कर. इथं दावानल नावाचं अग्नी पेटलाय वनवा, आणि तो स्वतःच्या पोटात घेणं सामान्य गोष्ट आहे का? असामान्य कर्तृत्व जास्त ज्यांचं आहे, अकर्तुम शक्तीचा जो दाता आहे असा असणारा तो परमात्मा आहे. त्याची आपली काहीच लेवल नाही, आपण त्याचे दास आहोत आणि दास होऊन त्याची भक्ती करत राहा. तो आपल्या सगळ्या असणाऱ्या संकटाचं निवारण त्या ठिकाणी करत असतो. हे सगळं गोपाळांनी डोळ्यानं पाहिलेलं होतं. काय? दावानल नावाचा जो अग्नी तो भगवंतानी प्राशन केला ना, त्यांना असं झालं होतं आपण कधी घरी जातो, कधी आपल्या आई वडिलांना गोकुळवासियांना ही वार्ता कळवतो. आपल्या लालाने आज काय चमत्कार केला वनामध्ये हे आपल्याला सांगायचं आहे आपल्या आई वडिलांना. पण भगवंताला असं वाटत होतं आपण देव आहोत, आपण अवतारी पुरुष आहोत, हे गोकुळात कुणालाही न कळावं यासाठी ते प्रयत्नात असायचे. आणि त्या दिवशी घडलं असं, गोपाळांनी ते स्तुतीचं गायनच करत त्या ठिकाणाहून गायी काढल्या. संध्याकाळ झाली. बरहा पीडम नटवर वपू, भागवतकार सुंदर वर्णन करतात. बरहा पीडम नटवर वपू कर्णयो कर्णकार बिभ्रद्वास कनक कपिशम वैजयंती चमाला रंध्रान वेणुर्धर सुधया उरयन गोपवृंदे वृंदारण्यं स्वपदरमणं प्राविशद गीत मोरपंख मस्तकावर धारण केलेला सुंदर असा भगवंत, कर्णामध्ये सुंदर अशी फुलं त्या ठिकाणी माखली आहेत, बासुरी वाजवतोय, कमरेला मेखला आहे आणि असा सुंदर असणाऱ्या त्या भगवंताच्या चरित्राचं गुणगान करता करता ते सर्व असणारे प्राविशद गीत कीर्ती, भगवंताची कीर्ती गात गात आपल्या ज्या गायी आहेत ते गोकुळाकडे वळवल्या. भगवंत सांगतात हे असेच गात राहिले तर सगळ्या गोकुळवासियांना कळेल, म्हणून ते कळू नये ह्यासाठी मी अशा पद्धतीचे चमत्कार करतो, हे कळू नये ह्यासाठी भगवंतानं बासुरीचा असणारा जो ध्वनी आहे त्या ध्वनीच्या मार्फत माया पसरवली आणि गोपाळांच्या मनात जो भाव होता तो भाव विरलाट्या. त्या ठिकाणी आपण लहान लहान मुलं गाई चारायला गेलो होतो,
आणि आपण आता परत घराकडे चाललोय आपल्या आईवडिलांच्याकडे, असं त्यांचा भाव तयार झाला आणि गोकुळात गेले. जेव्हा हे गोकुळातून परत जायचे, वनातून परत जायचे, जेव्हा भगवंत अशा प्रकारच्या लीला करायचे, प्रत्येक गवळणीला असं वाटायचं कृष्ण माझा मुलगा असायला पाहिजे होता, त्यानं माझ्या घरात अवतार जन्माला यायला पाहिजे होतं. फक्त गोकुळातल्या गवळणींनाच नाही वाटायचं, गोकुळात जेवढ्या गायी होत्या त्या गायींना असं वाटायचं की हे माझं वासरू होऊन का नाही जन्माला आलं. एवढं सुंदर चरित्र आहे भगवंताचं, एवढ्या सुंदर लीला आहेत. गायींना असं वाटायचं की यांनी माझं वासरू होऊन जन्माला यायला पाहिजे होतं. भगवंत सांगतात काळजी करू नका, तुमच्या इच्छा पूर्ण करणार आहे. जेव्हा वृंदावनामध्ये हे सगळे खेळ चालायचे ना, भगवंत त्या गोपाळांनी बांधून आणलेल्या ज्या शिदोऱ्या होत्या त्या शिदोऱ्या खाऊ लागायचे, त्यांच्यात जेवायचे, त्यांचं उष्ट पाय प्यायचे. ते गोपाळ कोणाचं लाळ शंभोळ एक झालेला, फाटके कपडे मळके असणारे असे ते गोपाळ होते. पण भगवंत त्यांच्यात मिसळून जायचे अशा पद्धतीनं. त्यांच्या मुखातली असणारी ती उष्टी असणारी कडी आपल्या मुखात सुद्धा घ्यायचे, ताक आपल्या मुखात घ्यायचे. वरती हे ब्रह्मदेव बघायचा प्रसंग घडलेला होता. मधुमंगलने एकदा काहीच आणलं नव्हतं शिदोरीसाठी आणि देवानं सांगितलं आज तर काहीतरी तुझ्याकडून घेणार आहे म्हणे, दररोज काहीतरी इथंच येतो ना आमच्यातच खाऊन जातो. मधुमंगल धावत घरी गेला. त्याच्या आईनं सांगितलं एवढ्या मुलांमध्ये घेऊन जाणे इतकं नाहीये, थोडंच आहे ते, पिऊन घे इथंच. प्यायला सुरुवात केली आणि ते आंबट असणारं ताक, त्या मधुमंगलने मुखात त्या ताकाचा घोट घेतला आणि तसाच धावत गेला. देवानं विचारलं काय आणलंस? त्याला काहीच बोलता यायचं नाही, करायचा नुसता. अरे काय आणलंस ते तरी सांग. म्हणे जे आहे ते तोंडात आहे. काय आहे? ताक पाठवलं ना तुझ्या आईनं. म्हणजे तुला देण्यासारखं नाहीये देवा, तुम्हा योग्य नाही सेवा, तुला देण्यासारखं नाहीये देवा, जे असेल ते, पण आज तुझ्याकडून घेतल्याशिवाय राहणार नाही. भगवंतानं त्यांच्या तोंडात असणारं ते ताक आपल्या तोंडात घेतलं. ब्रह्मदेवाला वरती शंका यायला लागली. ज्याचं वर्णन वेदांकडून झालं नाही, शास्त्र पुराण ज्याच्या वर्णनाच्या पलीकडे त्यांच्याकडूनही जाणला गेला नाही, युगाने युगे अभ्यास केला लोकांनी, त्यांनाही याचं असणारं जे मूळ स्वरूप आहे ते समजलं नाही. हा देव तोच आहे का म्हणे ज्यानं ब्रह्मांडाची रचना केली? अनंत ब्रह्मांडे उदरी हाच आहे का तो, ज्याच्या एका रोमामध्ये अनंत ब्रह्मांडाचं त्या ठिकाणी वास्तव्य असतं? हा तो देव आहे? ब्रह्मदेवाला शंका आली. तो असता तर असं वागला असता का? ह्या शेंबड्या असणाऱ्या पोरांच्या तोंडातलं असणारं ताक, गवळ्याची ताक पिरे ते तोंडात घेत आहे. शंका आली आणि त्या शंकेचं निरसन व्हावं ह्यासाठी सर्व गायी जे असतील, गायी आणि गोपाळ, ब्रह्मदेवांनी त्या ठिकाणाहून अंतर्धान केले. दोघांनी खूप शोधण्याचा प्रयत्न केला पण काही सापडलं नाही. देवाला माहिती होतं कुणाची युक्ती, आणि म्हणून ब्रह्मदेवांची जिरवण्यासाठी माझ्या भगवंताने संध्याकाळची वेळ झाली, घरी परतले. ज्या ज्या गोठ्यात जी जी गाय आहे ती गाय त्या ठिकाणी, ज्या घरातला जो गोपाळ होता तो गोपाळ त्या घरात. कुणालाच कळलं नाही. वर्षभर असं चाललं. पूर्वस्थिती जी होती ती स्थिती आहे गोकुळामध्ये. वर्षभर चाललं, वर्षभर ब्रह्मदेवाने तपास लागू दिला नाही. पण माझ्या भगवंताला असं वाटलं बघू दे किती दिवस पाळतो एवढ्या गायींना आणि गोपाळांना. हे काही सामान्य गोष्ट नाहीये. वर्षभर असं चालल्यानंतर मग ब्रह्मदेव शरण आले. देवा शंका घेतली, तुमच्यावर माफ करा आम्हाला. पाहायला आले होते ना नेमकं इथं काय चालले, कुणी आलंच नाही शोधाय. पाहिलं तर प्रत्येक घरात तो गोपाळ आहे आणि प्रत्येक गोठ्यात ती गाय आहे, ती वासरेत. वासरूही झाला माझा भगवंत, गायीही झाले आणि गोपाळही झाले. गवळणींची इच्छाही पूर्ण झाली, ब्रह्मदेवाची जिरली सुद्धा. क्षमा मागितली ब्रह्मदेवानं भगवंताची. पुढे शरद ऋतूचा असणारा तो काळ आहे आणि या प्रसंगी सर्व असणाऱ्या गवळणींनी भगवंताला विनंती केली, देवा आमच्या सोबत तुम्ही रासलीला खेळावी असं आम्हाला वाटतं. भगवंतानं सांगितलं ते एवढं सोपं नाहीये. रासलीला काही सामान्य प्रकार नाहीये. पण तरीही गवळणींनी आग्रह धरला आणि भगवंतांनी त्यांना सांगितलं की तुम्ही शरद पौर्णिमेच्या असणाऱ्या रात्री सुंदर असा यमुनेचा सुंदर असा जलाशय वन आहे
आणि त्या ठिकाणी तुम्ही यायचं. पहिले तर भगवंताने परीक्षा घेतली. समजा तुम्ही तिथं रासलीला करायला आल्या आणि तुमच्या घरच्या लोकांना समजलं, तुमचंही नाव बदनाम होणार आहे, आमचंही बदनाम होणार आहे. गवळणी सांगता असंही आमचं नाव बदनामच आहे देवा, असंही आम्ही तुझ्या नादी लागलोय असं म्हणतात ते आम्हाला. पण तुम्हाला प्रपंच आहे, तुम्ही प्रापंचिक असणारे स्त्री आहेत, तुम्हाला हे असं शोभतं का? त्यावेळेला गवळणी म्हणायच्या, तू किती तुम्ही कोण आहात देवा हे आम्हाला माहिती आहे, म्हणून इतरांचा विचार न करता आमच्या सोबत रासलीला करा, आमची इच्छा आहे. आता गवळणींना भरपूर समजावून झाले, या समजत नाही, म्हणून परीक्षा घेण्यासाठी म्हणून गवळणींनी सांगितलं, तू आम्हाला म्हणतोयस देवा की तुम्ही प्रापंचिक आहात, तुमचे पती आहेत त्या ठिकाणी, तुमचा परिवार आहे, आमच्या एका प्रश्नाचं उत्तर देशील का? गवळणी म्हणायची, हा आपल्यापासून लांब पळू पाहतोय, आपल्या मनातली इच्छा याला पूर्ण करायची नाहीये, आम्ही तुला एक प्रश्न विचारतो, तेव्हा मात्र तू आमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचंस. या जगामध्ये परमेश्वर सत्य आहे की प्रपंच सत्य? भगवंत सांगतात परमेश्वर सत्य आहे, जगत मिथ्या आहे आणि ब्रह्म सत्य आहे, परमेश्वरच एक सत्य आहे. मग आमच्या मनातली जी इच्छा असेल तो सत्य असणारा परमात्मा निवारण करेल की बाह्य असणारा तू ज्याचं आम्हाला सांगतोयस की तुमच्या घरी पती आहे, तुमचा प्रपंच आहे, असे असणारे आमच्या मनातील इच्छा, जे शाश्वत असणारं सुख आहे ते तर आम्ही तुझ्यात पाहतो ना देवा, मग काय अडचण आहे? भगवंतानी बरंच समजावल्यानंतर जेव्हा गवळणी समजत नाही तेव्हा मात्र देवाने मान्य केलं की तुम्ही, कारण ते सामान्य नाहीये, ते भगवंताला माहिती, या वेदांच्या ऋचा आहेत, मीच माझ्या अनुषंगाने यांना अवताराला पाठवलं हेही भगवंताला माहिती. आणि म्हणून त्या काळी ठरलं, त्या दिवशी ठरलं की आपल्याला रासलीला करायची. हरी सुंदर नंद मुकुंदा हरी नारायण हरी बोल, 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 हरी सुंदर नंद मुकुंदा हरी नारायण हरि बोल, हरि सुंदर नंद मुकुंदा हरि नारायण हरि बोल, हरि सुंदर नंद मुकुंदा हरि नारायण हरि बोल, हरि केशव हरि गोविंदा 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 हरि नारायण हरि बोल, हरि सुंदर नंद मुकुंदा हरि नारायण हरि बोल, हरि सुंदर नंद मुकुंदा हरि नारायण हरि सुंदर नंद मुकुंदा हरि नारायण